समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्स कटची कटिंग बघायची आहे का मैत्रिणींनो? चला तर बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून। पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे, शोल्डर 5.25 इंच घ्यायचं आहे आणि मुंडा 5.5। तर छाती घेर प्लस 2 इंच घेतलेला आहे आपण। छाती आपली 34 आहे, त्यात 2 इंच मिळवायचं आहे। 34चा चौथा करून त्यात 2 घेतलेला आहे, 8.5 प्लस 2। आणि कमरेलाही आपण छातीचं जेवढं माप घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे। आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावर देऊन मागचा भाग आपण कट करून घेतलेला आहे। आता पुढच्या भागाची आपण ड्राफ्टिंग करत आहोत। पुढच्या भागामध्ये मागचा भाग जसाच तसा आलेला आहे ना तसंच उतरवून घ्यायचा। फक्त समोरील म्हणजे गळ्याच्या बाजूकडून हुकलूकच्या बाजूकडून आपण 2 इंचाने वाढवत असतो। आपण फिटिंगच्या बाजूने या प्रिन्स कटमध्ये वाढवत नाही, कारण की ह्या प्रिन्स कटची कटिंग थोडीशी वेगळी, पण कप खूप छान येतो, अगदी व्यवस्थित। किती हेवी साईज असो किंवा कमी साईज असो, खूप छान पद्धतीने कप बसतात ह्या प्रिन्स कटचे। एकदा ह्या प्रकारे प्रिन्स कटची कटिंग करून बघा मैत्रिणींनो, ब्लाऊज स्टिच करून बघा, खूप छान ब्लाऊज बसतो। अजिबात चपटा किंवा कुठेही वेगळा असा बसत नाही। आपण बरेच प्रिन्स कट कटिंग करताना फिटिंगच्या बाजूने वाढवतात, पण माझी पद्धत जरा वेगळी आहे। अशी पद्धत तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही। मी गळ्याच्या बाजूने फिटिंग मग प्रिन्स कटच्या कपसाठी वाढवत असते। आपण मुंड्याचा आकार जसा मागचा घेतलेला आहे तसाच घ्यायचा आहे, फक्त पुढील मुंड्याचा आकार हा मागचा मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावर दिला होता, तर पुढील मुंड्याचा आकार हा आपण 1.25 इंचावरती घ्यायचा आहे। आणि गळ्याची बाजू आहे तिकडून 2 इंचाने आपण वाढवायचं आहे। माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो, पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी। तर आपण पुढील गळा उंची घेत आहोत। पुढील गळा उंची 6 इंच आहे, त्यात अर्धा इंच आपण 6.5 घेतलेला आहे। पुढील गळा आपण टाकलेला आहे तिथून खाली 2 इंच वाढवलेला आहे, तिथे एक रेघ मारून घ्यायची आहे। आणि छातीचा चौथा प्लस 2 इंच असं पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला बस्ट पॉईंटसाठी, कप काढण्यासाठी। आणि नंतर इकडून गळ्याच्या बाजूने छातीचा 10वा भाग प्लस 1.25 इंच असं घेतलेलं आहे। आणि जी आपली खालची रेष आहे ती तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर दिलेलं आहे, तिथून खाली 1.5 इंच आपल्याला मेन टक्स वाढवण्यासाठी घ्यायचं आहे। आणि फिटिंगच्या बाजूने 2 वरती एक डॉट करून असा त्रिकोण काढायचा आहे खालच्या बाजूने। आणि 1.5 इंचाचा आपण आता कपसाठी त्रिकोण काढत आहोत, तो आपल्याला कट करायचा आहे। या पद्धतीने आपण 1.5 इंचाचा बघू शकता तुम्ही असा त्रिकोण केलेला आहे। आणि आता आपण प्रिन्स कटचा आकार मुंड्यातून असा गोलवा आकार दिलेला आहे। आणि गळाही आपल्या समोरचा गोल आहे, त्यामुळे गळ्यालाही आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आणि ही आपली समोरील भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे मैत्रिणींनो। अगदी खूप छान पद्धतीने हा प्रिन्स कट बसतो, याचा कप खूप छान बसतो, चपटा वगैरे काही बसत नाही। एकदा ह्या पद्धतीने प्रिन्स कटची कटिंग करून स्टिचिंग करून मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो, की या पद्धतीने प्रिन्स कट शिवल्यानंतर कसा बसला ते। आपण आता समोरील भागाची जी ड्राफ्टिंग केलेली आहे तो कपडा आपण कट करून घ्यायचा आहे। गळा आणि दोन्हीकडील भाग जे प्रिन्स कटचे 2 पार्ट येतात आपले, ते अखंड प्रिन्स कट आहे। योगपट्टीवालाही प्रिन्स कट मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। योगपट्टीवालाही ह्याच पद्धतीचा थोडासा वेगळा असणार आहे, त्यात फक्त योगपट्टी वाढवलेली आहे, बाकीचं ड्राफ्टिंग ह्याच पद्धतीने येईल। तर आपण प्रिन्स कटचा जो त्रिकोण आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला प्रिन्स कटचे 2 भाग मिळतील।
बघा या पद्धतीने. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो. आपले आता समोरील आणि मागील भागाची पेपर कटिंग झालेली आहे. आता आपल्याला स्लीव्जची कटिंग करायची आहे. स्लीव्ज कटिंगसाठी येथे एक माझी ट्रिक आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप उपयोगी असणार आहे ही ट्रिक. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, बाही कमी जास्त पडते. बाही कमी जास्त होऊ नये म्हणून आपण काय करायचे, मागच्या भागाचा मुंडा वरच्या बाजूने पाव इंच आपण जितकं शोल्डर जोडतो तितकं आपण ते सोडून द्यायचं आहे, पाव इंच अर्धा इंच. आणि राहिलेला मागच्या भागाचा जो मुंडा आहे तो आपण किती राहिला तो टेपच्या साह्याने मोजून घ्यायचा आहे. आणि आपण छातीची घडी तेवढीच जेवढा आपला मुंडा राहिलेला आहे मागचा तेवढी टाकायची आहे. या पद्धतीने जर छातीच्या घडीचं माप टाकलं म्हणजे बाही घडीसाठी, तर अगदी व्यवस्थित परफेक्ट बाही कटिंग येते. कमी जास्त अजिबात होत नाही. आणि आपण आता हे अस्तरचं कापड जास्त आहे ब्लाऊज पीसचा, आपण चौकोनी तुकडा कट करून घ्यायचा आहे. आपल्याला बाहीसाठी जेवढा लागेल तेवढा कट करून घ्यायचा आहे. आणि डबल फोल्डमध्ये घ्यायचा आहे कपडा. 2 बाह्या निघतील आपल्या. बाहीची ड्राफ्टिंग करायची आहे, यासाठी या पद्धतीने आपण घडी करायची आहे कपड्याची. बंद बाजू आपल्या डाव्या साईडने येईल अशी घडी आपण करणार आहोत ब्लाऊज पीसची. घडी केल्यानंतर आपण बाहीची पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे. आपण हे अस्तर कटिंग करत आहोत त्यामुळे बाहीची उंची प्लस अर्धा इंच घेतलेला आहे. आता आपली बाही 10 इंचाची आहे, त्यात अर्धा मिळवलं तर आपण 10.5 घेतलेलं आहे. आणि बाहीची घडी घेताना आपण आपली मागच्या भागाचा जो मुंडा शिल्लक राहिलेला आहे तितकी आपण बाहीची घडी घेणार आहोत. तर आपलं 9.5 आलेला आहे, म्हणून आपण बाहीची घडी 9.5 घ्यायची आहे. आणि चौकोन करायचा आहे, बाही उंची प्लस बाहीची घडी असा आपण कपड्याचा चौकोन केलेला आहे. आणि आता बाहीची खोली देताना आपण वरच्या बाजूने 3.5 इंचावरती खूण करायची आहे. आणि आपण फिटिंगला 2 इंच सोडलेला आहे, तर आपण 2 वरतीच रेष घेऊन बाहीचा आकार देणार आहोत. बाहीचा आकार देण्यासाठी आपण 2 इंचावरती जो पॉईंट केला आहे तिथून आपली बाही उंची आलेली आहे तिथपर्यंत एक तिरकी रेघ घ्यायची आहे. तिरकी रेघ घेऊन त्याचा अर्धा काढून पुन्हा त्याचा अर्धा असे आपल्याला 2 डॉट घ्यायचे आहे. अगदी पटकन बाहीचा आकार या पद्धतीने जर घेतली तर बाहीचा आकार कधीच चुकत नाही, खूप व्यवस्थित येतो. तर जिथून आपण मध्य काढला आहे तिथून अर्धा इंचावरती एक रेघ घ्यायची आहे. आणि जिथून पुन्हा त्या मध्याचा मध्य काढलेला आहे तिथून पुन्हा खालच्या बाजूने अर्धा इंचाची रेघ घ्यायची आहे. आणि बाहीचा आपण आकार असा मासळीसारखा येईल या पद्धतीने आपण द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कशा पद्धतीने बाहीचा आकार दिलेला आहे. या पद्धतीने जर बाहीचा आकार दिला तर कधीच मुंड्यामध्ये घोळ येत नाही, चुन्या येत नाहीत. खूप छान पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. आणि आपण कट करून घेत आहोत. या पद्धतीने आपली डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्स कटची कटिंग तयार झालेली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा चॅनलला. या पद्धतीने आपण बाही कट करायची आहे. आता आतील मुंडा आणि मागील मुंडा वेगवेगळे असतात. आतील मुंडा थोडासा खोल असतो, आपण खोल जो भाग दिलेला आहे तो आतील मुंडा. मग आपण आता मागचा मुंडा कट करून झाल्यानंतर आपण आतील मुंडाचा आकार कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपली बाही आता रेडी झालेली आहे. खूप छान बाही तयार झालेली आहे मैत्रिणींनो. थँक्यू.